राज्यात नवतपा सुरू आहे आणि अशातच हवामान विभागाने भंडाराला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिलेला होता. मात्र अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासोबत मोठा वादळ या भंडारा जिल्ह्यातील या पिपरी या गावात आला आणि या आलेल्या वादळात संपूर्ण घराचे साहित्य, जनावरे आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले. आपण सध्या या गावात आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी आलेल्या वादळामुळे घरावरची कौलारू छते हे उडून गेलेली आहे, टिनाचे छते उडून गेलेली आहे. तर गायीचे गोठे मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेले आहे. गोठे पडल्यामुळे त्यात गायीचे पिल्ले आणि गायी सुद्धा मरण पावलेले आहेत. अनेकांचे संसार हे आता उघड्यावर आलेले आहेत. आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा वादळ आला आणि काय करत होता तुम्ही? अजी आम्ही शेतावरून आलो आणि आंघोळ पाणी करून जेवण करत होतो. जेवण केलं आणि आता थोडासा आराम करून म्हणून सनेरी बसला होती. तर एका तासामध्येच हवा धुवून आली आणि खूप तुफान आला. तर आम्ही घरी 5 लोक होतो. कोणत्यात या कोणत्यात त्या कोणत्यात लपत होतो. आम्हाला काही सुचला नाही. माझ्या घरची पूर्ण भिंत पडली आणि गॅस वट्टा मोडला. डब्बे डुब्बे टाट टुट तिकडं असे रोडानं उडत होते. खूप नुकसान झाली. सोफे, टीव्ही, 2 गोदरेजी खाली पडल्या, त्यात सुद्धा मोडल्या. आणि तांदूळ होते, ते तांदूळ वले झाले. आम्हाला असं वाटते का ह्या जीवनामध्ये 2020 मध्ये पूर आला, त्याच्यात अपघात झाला आणि आता आपला जीवन जगण्यासाठी आम्ही इथं मकान बांधलं, तर इथं पण तसाच झाला. तर असं वाटते का आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या मुलाच्या भविष्यामध्ये असा का बरं? काही समजत नाही. एवढी नुकसान झाली, तर आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. तर या अ, आम्हाला गव्हर्नमेंट सरकार काहीतरी मदत देतील, हे आमची इच्छा आहे. आम्ही आता एवढे वर्ष झाले पण आम्ही अशी वादळ पाहिला नाही. एकखट्टे खूप वादळ आली आणि काही आम्हाला सुचत नाही होता. आमचे घराचे कौलं सुद्धा उलटे होत होते. आम्ही या कोणत्यातल्या त्या कोणत्यात जात होतो, पण आम्हाला काही सुचत नाही होता. पूर्ण मालाचे पिपे सर्व असे उडत होते. पूर्ण माल वले झाले, गहू तांदूळ सर्व डाळी वरणाचा सांड उबड झालेला आहे. असा आम्ही एवढा वादळ कधीच पाहिला नाही. ह्या वादळमध्ये एवढी आमची नुकसान झाली आहे का खूपच. पूर्ण भीती सुद्धा पडल्या घराच्या आणि पूर्ण असे कौलं टिना सर्व उलटे होऊन गेले आहेत. तर आम्ही आपला जीवन बचण्यासाठी आम्ही काही करू शकत नव्हतून आणि एका कोणत्यामध्ये आम्ही 5 जण जीव आम्ही राहिला. तर एवढी आमची नुकसान झालेली आहे. अचानक आलेल्या या वादळामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंसोबतच सर्व साहित्य या ठिकाणी उघड्यावर आलेलं आहे आणि अनेकांच्या घरांचे छप्पर उडालेले आहेत. आता प्रशासन या या नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी या नागरिकांकडून होत आहे. नितीन कुथे, LS मराठी, पिपरी, भंडारा.